आणि ठराव ते दोघही गोष्टी या प्रस्तावाला जोडा. ठीक आहे. थोडा स्क्रीनवर ऑनलाईन येण्याचा प्रयत्न करतोय. आवाज नाही येत. मिनिट होल्ड करा, 2 मिनिट होल्ड करा सर. 400 करू शकतो. सर आवाज येत नाहीये. सातो सर आवाज येत नाही हो. 1 मिनिट स्क्रीन शेअर करतोय आम्ही. स्क्रीन शेअर करून दाखवा सर मला अबक मध्ये कसं भरायचं ते. इथं तुमचं हे वाढवलं. मोड मध्ये सर मैं तुम प्रैक्टिकल करते करो, मैं बोलूँ सर. हाँ सर, हाँ वो उसपे प्रैक्टिकल करते चले गए. हाँ सर, मी पुन्हा आपण कंटिन्यू करतोय. तिथला आवाज बंद करा. आपल्याला प्रस्तावासोबत कोणकोणते कागदपत्र जोडणं अपेक्षित होते याबद्दल आपण बोलत होतो. बरोबर आहे. एक कव्हरिंग पत्र, त्यासोबत आपल्या स्क्रीन प्रिंट जी आपण ब्रोकन एंट्री मारली त्याचा कंट्रोल पी कडून आपल्याला स्क्रीन प्रिंट काढायचं आहे. 2 महिन्याचा फरकाचा तक्ता तो त्याला जोडायचा आहे. दुबार प्रमाणपत्र की हा देयक यापूर्वी सादर केलेला नाहीये तो आपण यासोबत प्रमाणपत्र जोडायचं आहे. आणि जे 2 कागदपत्र खाली आपण स्कॅनिंग करून अटॅच केलेले आहे, जसं आपण एक एक्झाम्पल वारंवार घेतो त्या एक्झाम्पललाच कंटिन्यू करतोय मी, की संस्थेचा ठराव आणि पडताळणीचा आदेश. पडताळणी जे सेवा पुस्तकात केलेली आहे ते 2 PDF स्वरूपात जे केलेले आहे त्याचे 2 कागद ते सुद्धा अटॅच करणे आहे. आणि याशिवाय तुम्हाला वाटत असेल की आता प्रस्ताव तुमच्याकडे आहे की बाबा याच्यात हे कागदपत्र सुद्धा जोडणं आपल्याला आवश्यक आहे असं तुम्हाला अपेक्षित वाटत असेल तर ते कागदपत्र सुद्धा तुम्ही जोडून देऊ शकतात. परंतु किमान एवढे कागदपत्र तरी तुम्ही प्रस्तावाला जोडून द्या. याचा महत्वाचा कारण काय, आता मी तुम्हाला सांगतो की बाबा तुमचं सर्व बरोबर आहे परंतु 2 कागदपत्र कमी पडले. वेतन पथक औरंगाबादने मंजूर केलं, शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सुद्धा मंजूर केलं, परंतु तो प्रस्ताव समजा शिक्षण संचालक कार्यालयाकडून अपुऱ्या कारणास्तव त्यांनी तो प्रस्ताव नामंजूर करून दिला सर. तर तो मला तरी असं वाटतो आता. सर हे स्क्रीनवरचं बोला सर आता प्लीज सर. आता स्क्रीनवरती काय सुरू आहे ते बोला सर आता. सर एवढा विषय होऊ द्या तर मी त्याच्यावर येतोय. मग हे थांबवा सर, मग हे पुढे चालले ना मग. कुठे चालू नाहीये, ते फक्त तुमच्यासाठी तयार करून ठेवलंय. ओके, तर प्रस्तावाला आवश्यक सर्व कागदपत्र जोडून द्या, हे सर्वात महत्वाचा. आणि
आता आपण सरळ सरळ एक एक्झाम्पल घेऊया की आता मी जे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलंय की ते आपण प्रात्यक्षिक लाईव्ह कसं घेणार आहे. ठीक आहे सर, एक नॉन टीचिंगचा कर्मचारी घ्या तुमच्या. हा हे पहा, एक मिनिट त्यांना सांगावं लागेल. शालारचा लॉग इन करा. शालार मध्ये लेफ्ट साईडला 2.0 आहे, ते 2.0 ला तुम्ही क्लिक करा तर हा स्क्रीन तुम्हाला तुमच्या समोर दिसेल. त्याच्यात सर्वात खाली पेंडिंग बिल हा एक ऑप्शन आहे, तिथे जाणार कर्जर घेऊन जा. हे पहा कर्जरच्या ठिकाणी हा हे कर्जरवर तुम्हाला क्लिक केलं तर तुम्हाला हे तुमच्या शाळेमधले सर्व कर्मचारी दिसतील. ज्या कर्मचाऱ्याला तुम्हाला ही जी योजना आश्वासित प्रगती योजना त्याचा लाभ भेटलेला आहे त्याचा क्लिक करा. घ्या सर. ठीक आहे, त्यामध्ये रिमार्क मध्ये टाका ऍज पर नॉर्म म्हणून. आणि आता तुमचा जो फरकाचा तक्ता आहे त्यामध्ये बेसिक डी आणि एचआरए मध्ये फरक पडलेला असेल तर बेसिक बाय डिफॉल्ट घेतो. इथं SVNPCDA 7th पे चा महागाई भत्ता हा ऑप्शन द्या. त्यानंतर त्याचा हाऊस रेंट अलाउन्स मध्ये सुद्धा त्यामुळे फरक पडलेला आहे. हाऊस रेंट अलाउन्सचा एक त्याला टॅब द्या. आणि त्यानंतर खाली डिडक्शन कपातीमध्ये त्यामध्ये कपाती काहीच नाही मान्य आहे मला, फक्त फरकच आहे. परंतु कोणता तरी एक टॅब आपल्याला द्यावा लागतो, त्याशिवाय तो सेव्ह करत नाही. त्यामुळे प्रोफेशनल टॅक्स हे का तुम्ही देऊन टाका आणि त्याला सेव्ह करा. रेव्हेन्यू स्टॅम्प द्या किंवा प्रोफेशनल टॅक्स द्या, कोणताही एक टॅब द्या. हा हे सेव्ह केलं त्याला क्लोज करा. सर सावकाश सावकाश त्यांना पाहतो. हा आता या पेंडिंग बिलवर हे पहा, इथं पहिला आपण ऑप्शन दिलं, इथून आपण टॅब दिले पहा वरून, नाही थोडा उपर का, हे वरून आपण टॅब दिलं पहा, इथून क्लिक नका करू. हे पहा इथून आपण बस सर बस ठीक आहे, इथून आपण त्यांना टॅब दिले सर, एम्प्लॉय अलाउन्स अँड डिडक्शनचे टॅब दिले. आता आपल्याला त्या ब्रोकनची एंट्री करणे, जसं सरांनी आता म्हटलंय की बाबा एक एंट्री आम्हाला लाईव्ह करून दाखवा, तर आता तीच एंट्री मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवतो सर. पेंडिंग बिल, ओके, त्यामध्ये पेंडिंग ब्रोकन पिरियड एंट्री याला क्लिक करा तर तुमच्या समोर स्क्रीन असा दिसेल. त्यानंतर ऍड पेंडिंग बिल ब्रोकन एंट्री इथं क्लिक करा सर. हा सर कर्मचारीचं नाव टाका. आता आपण जे ऑप्शन दिले ते तोच कर्मचारी मी घेतोय. हा ठीक, या कर्मचाऱ्याला आपण आता टॅब दिल ते पहा. ठीक आहे, ते पहा वरती नाव पहा त्याचा सर, वरती घ्या. महमूद मदन शेख याला त्यांनी टॅब दिलेले आहे. ते सर्च वर क्लिक केलं तर त्याचं नाव आलं. आता आपण जे म्हटलंय की बाबा बिल ग्रुप तो कोणत्या लेखा शीर्ष मधला कर्मचारी, हा सर्वात महत्वाचा आहे. जालन्यामध्ये एक अडचण अशी झाली की 442 चे कर्मचारी असताना त्यांनी तिथं 3379 मध्ये ते न कळत इथं एक चूक होऊन जाते आपल्याकडून. ते 3379 चा टॅब निवडला, त्यामुळे 442 चा कर्मचारी तिथं फरकामध्ये 3379 म्हणजे तुकडीमध्ये अंशतः अनुदानीच्या याच्यात बिल गेला. इथं बिल ग्रुप निवडताना फार काळजीपूर्वक निवडा की कोणत्या लेखा शीर्ष मधला कर्मचारी आहे. 3361 आहे, 3379 आहे, 442 आहे, 478 आहे, 511 आहे, 469 सैनिकी शाळा आहे, हा किंवा 502 सैनिकी शाळांच्या प्लॅनचे तुकडे असतील. जे काही तुमच्या लॉगिन मध्ये ऑप्शन्स आहे, तो कर्मचारी कोणत्या लेखा शीर्षचा आहे तो योग्य पर्याय इथं निवडा. आता इथं फॉर एक्झाम्पल त्यांनी निवडलंय सप्लिमेंटरी बिल ग्रुप 442 या लेखा शीर्ष मधला तो कर्मचारी आहे. ओके, हा ऑलरेडी सप्लिमेंटरी बिल ग्रुप त्यांनी बनवून ठेवलेला आहे. मग पुढे या आता पेंडिंग बिल टाईप. हे इथं मी तुम्हाला म्हटलंय की एकूण 12 प्रकारचे वेगवेगळे देयकाचे प्रकार त्यांनी ऑप्शन्स प्रोव्हाइड केले. तर आता आपण जे एक एक्झाम्पल मागच्या 20-25 मिनिटापासून चर्चा करतोय की आश्वासित प्रगती योजनेसाठी रेग्युलर स्केल डिफरन्स पहा, तिथं वरून इन्क्रीमेंट, प्रमोशन आणि तिसरा आहे रेग्युलर स्केल डिफरन्स, हा ऑप्शन निवडा सर. नियमित वेतनातला फरक. ओके ठीक आहे सर. आता सँक्शन ऑर्डर नंबर, मी म्हंटल की बाबा शाळेचा ठराव क्रमांक, समजा ठराव होता 5 नंबरचा, हा मंजूर झाला समजा 11 मार्च 2024 ला. ठीक आहे, ही प्रशासकीय मान्यता झाली त्याची. ठीक आहे सर, एक मिनट सर, कॅमेरे का स्क्रीन उधर लो मूव करो उसको.
नाही, प्रपत्र ऑटोमॅटिक आता हे पहा सर, तुम्ही इथं तारीख टाकली 11/3/24, तर तिथं ऑटोमॅटिक त्याच्या वरती पहा पेंडिंग बिल टाईप, तिथं ऑटोमॅटिक प्रपत्र येतो. आता मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथंच प्रात्यक्षिक करून दाखवतो सर. त्याला 11/3/2020 करा. नाही नाही, तसंच राहू दे ना, शेवटी 4ला 2 0 करा. ठीक आहे, हा मारा टॅप. हे पहा सर, 11/3/20 टाकली तर तिथं प्रपत्र ब झाला पहा. कारण काय, 1 वर्षापूर्वी मागचे 6 वर्ष 2020 हे 1 वर्षापूर्वी मागच्या 6 वर्षात आले. आता सर त्याला फक्त 2020 ला 2016 करा. हे पहा, इथं मी 2016 केला. 1 मिनिट, हे 7 वर्षाच्या वरचं आहे, त्यामुळे इथं प्रपत्र क येणं अपेक्षित आहे. 16 टाकून फक्त एक तुम्ही क्लिक करा, तर तुम्हाला पहा तिथं प्रपत्र क दिसलं पहा. सर आता जे बोलत होते प्रात्यक्षिक करून दाखवा, पाहिलं का सर? अ ब क, कोणीतरी एक जण बोला. हो सर बरोबर आहे. कळालं का? ही हो. कालावधीचा डिफरन्स आहे पहा. मागच्या आर्थिक हा. वर्षाचं घेतलं तर हे घेतो पहा. ठीक आहे, तर आता त्याला ते मी आपण इथं करून टाकतो. आपण डेट टाकली की ते आपोआप प्रपत्र आपोआप चेंज होतं. ऑटोमॅटिक, हा एक्झॅक्टली ऑटोमॅटिक घेतो, ते सांगणं आहे सर्वांना. हो सर. हा 11/3/20 करा, 11/3/24 करा सर त्याला. आता पुन्हा आपला जो लाईव्ह एक्झाम्पल आहे तोच घेतोय, जे मी 20-25 मिनिटापासून घेतोय. ओके, 11/3/24 खाली या सर, ब्रोकन पिरियडच्या एंट्री मध्ये फ्रॉम डेट मध्ये टाका. आता समजा हा फरक आपला 2 महिन्याचा आहे. 1 जानेवारी पासून आश्वासित प्रगती योजना लागू झाली. जानेवारी आणि फरवरी हे मागच्या आर्थिक वर्षात येतात. या कारणामुळे 1/1/24 ते 28/2/24 हे 2 महिन्याचा फरक. ओके, हा सर टाका. फॉर एक्झाम्पल त्याचा बेसिक असेल 3,000 रुपये, 3,000. ठीक आहे, टाकाय 3400. HRA मध्ये समजा 1200 आणि DA मध्ये 1800. हा पुढे सरका सर, त्याचा एकूण फरक निघाला पहा सर 6,400. पुढे घ्या ना स्क्रीन सरका, त्यांना पाहू द्या, त्यांना पण दिसू द्या आरामशीर. इथे स्कूल करा. हा 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 या पुढे. हा इथं समजा रेव्हेन्यू स्टॅम्प मी सांगितलं होतं की फरक नाहीये, परंतु इथं 0 रुपये टाकून त्याला सोडून द्या. 0 रुपये टाका. हा रिझन सोडून द्या. पुढं रिझन घ्या अदर. हा इथं रिमार्क मध्ये तुम्हाला जसं टाकता येईल. आता जर इंग्रजीमध्ये घ्यायचं असेल तर टाइम बाउंड प्रमोशन, त्याचा दुसरा लाभ असेल तर सेकंड बेनिफिट, रेकॉर्ड पाहावं लागेल म्हणे तुमचं, ते काढावं लागेल. टाइम बाउंड प्रमोशन, रघुनाथ नगरचा नाही का तो? काय नाव टाइम त्याचं बाउंड प्रमोशन, वैजापूरचा? सेकंड बेनिफिट. निघाळ हे बोगस काही दोस्त ना काठ्या का ते कोर्टातून आलेले प्लीज ते. थोडं माईक बंद करा सर. सर तुमचा माईक बंद करा सर. प्रमोशन, टाइम बाउंड फक्त प्रमोशन, त्या सेकंड शाळेवरच बेनिफिट. बियाण सर तुमचा माईक बंद करा. निकाल ना. माईक बंद करा, म्यूट करा. इथं पहा, असं आपण लिहिलं याला टाइम बाउंड प्रमोशन सेकंड बेनिफिट, म्हणजे 24 वर्षाचा दुसरा लाभ. जर तुम्ही इथं याला ना मराठीमध्ये लिहिलं ना सर, मी मराठीत सुद्धा पाहिलंय, आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ. तुम्ही फॉरवर्ड केल्यानंतर ते वेतनपत्रकच्या लॉग इन आहे ना, आस्की कॅरेक्टर मध्ये दिसतात. त्यामुळे त्याला इंग्रजीमध्येच फॉलो करा. टाइम बाउंड प्रमोशन, पहिला लाभ किंवा दुसरा लाभ. हा ठीक आहे, जाऊ दे. ठीक आहे, ओके ओके. आता हे झालंय आपलं ब्रोकनची एंट्री. आता खाली घ्या सर. तुम्हाला इथं म्हटलं होतं की 2 पेपर आपल्याला अटॅच करणं आहे. हे पहा, पहिला आहे सँक्शन ऑर्डर ऑफ एज्युकेशन ऑफिसर. इथं शिक्षणाधिकारीची मान्यता आदेश जोडणं आहे, तर इथं शिक्षणाधिकारीची मान्यता आदेश नाही. इथं शिक्षणाधिकारी म्हणजे असं ग्राह्य धरायचं आहे की आपल्या संस्थेने जे आपल्याला ठराव दिलेला आहे तो ठराव इथं आपल्याला जोडायचा आहे. तर ब्राउज करा, एक पीडीएफ असेल तर अटॅच करा. 500 KB आत असेल तर ठीक आहे. पहा 500 KB आत आहे का, क्लिक करा, ते ऑटोमॅटिक एरर देतो. ओपन म्हणा त्याला. हे पहा इथं हे अटॅच झालंय आणि त्याचं प्रिव्ह्यू पाहायचं असेल तर त्या प्रिव्ह्यूला क्लिक करा सर. इथं तुम्हाला दिसेल तुम्ही जे काही एक एक्झाम्पल म्हणून घेतलंय आम्ही इथं, असं तुम्ही इथं तुमचा ठराव घेणार आहे. बंद करा त्याला. हा आता खाली आहे